टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सिंधुदुर्गामध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय आणि जो सह्याद्री पट्ट्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांची पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। कणकवली शहरालगत असलेले जाणे मात्र जी पात्र आहे ते मात्र बाहेर येताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर लक्षात हे गणपती स्थान आहे कणकवली शहरालगतचं आणि इथे कायम वर्दळ असते। अनेक लोक या ठिकाणी येत असतात, मात्र आता कोणीही लोक दिसत नाही आहेत। नदीने पाण्याची पातळी जी आहे मात्र ओलांडलेली आहे आणि पूर्ण पात्र हे गणपती स्थानाजवळ म्हणजे पूर्णपणे ह्या बाहेर आलेलं आहे। एकदम म्हणजे इथे वावर जो असतो तो लोकांचा मात्र थांबलेला आहे। प्रशासनाने इथले सतर्क राहण्याचा इशारा इथल्या नागरिकांना दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर आता इथली पातळी जी आहे पाणी पातळी ती मात्र वाढताना पाहायला मिळते। सह्याद्री पट्ट्यामध्ये पाऊस मुसळधार होतोय। आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला, पण मात्र जी जानवली नदी आहे ती कणकवली शहरापासून अगदी लगत असते, त्या मात्र नदीने पात्र मात्र बाहेर ओलांडताना पाहायला मिळते। त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान खात्याने देताना पाहायला मिळेल, पण मात्र हे पाणी जे आहे अजूनही वाढण्याची शक्यता हे पूर्णपणे इथे पाण्याचा वेढा बसताना पाहायला मिळणार आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।